नमस्कार। या बातमीपत्रामध्ये वैष्णवी राऊत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यात पहिली बातमी ही मनसेच्या गोटातून आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावरून ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। उद्या ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या मार्गदर्शनासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होईल। राज ठाकरे या संदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय जे विद्यार्थी आंदोलन सुरू आहे त्याला दोन्ही ठाकरे बंधूंनी पाठिंबा दर्शवलेला आहे। आंदोलन केली जात आहेत आणि आता त्या पाठोपाठ आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टींचं या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरे अगदी थोड्याच वेळात आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। तर राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ त्याच ठिकाणी ही बैठक होणार आहे। काही वेळातच ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये राज ठाकरे कुठल्या सूचना करतायत, काय काय सांगतायत, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या पदाधिकाऱ्यांना याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हा मोर्चा कशा पद्धतीनं होतोय याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। अगदी शांततामय पद्धतीनं हा मोर्चा होणार, आंदोलन केलं जाणार अशा पद्धतीचं वक्तव्य ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता सुव्यवस्था कशी राखायची या संदर्भात सुद्धा या सगळ्या बैठकीमध्ये सूचना केल्या जाऊ शकतात। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, किती वेळात ही बैठक सुरू होऊ शकते? नक्कीच आपण बघतोय की 10 वाजेची वेळ होती। पदाधिकारी हळूहळू आता जमायला देखील सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ती सुरू होईल। मात्र आपण बघतोय की काल देखील एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये स्वतः संजय राऊत होते। मोर्चाचं नियोजन कसं असणार आहे, शिवाजी पार्कपासून ते सिद्धिविनायकपर्यंत हा मोर्चा जाणार आहे, त्याची रूपरेषा काय असणार आहे हे सर्व बैठकीमध्ये ठरणार आहे। मात्र एकंदरीत महाराष्ट्रामधला हा सर्वात मोठा हा झेंझेंचा मोर्चा असू शकतो याचं आपण बघितलं तर नेतृत्व दोघं ठाकरे बंधू हे करतायत। काल देखील मोठ्या प्रमाणावरती शिवाजी पार्कमध्ये जे युवक आहेत त्यांची गर्दी जमलेली होती। आता त्याच्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त गर्दी जी आहे ती उद्या जमू शकते। त्या अनुषंगानं मोर्चाचा जो हा विराट मोर्चा असणार आहे त्या अनुषंगानं तयारी जी आहे ती सुरू आता करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी पार्क परिसरामधले असलेले शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। पलीकडचा जो रस्ता आहे त्यावरून जो मोर्चा आहे तो थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे। मोठी तरुणाई जी आहे ती या मोर्चामध्ये सहभागी होणार असून शांततेमध्ये मोर्चा हा निघणार आहे अशा पद्धतीचं विधान राज ठाकरेंनी केलं असल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता हळूहळू पदाधिकारी जे आहेत ते शिवतीर्थ या निवासस्थानी जमायला सुरुवात झालेली असून थोड्याच वेळात मोर्चाची रूपरेषा काय असणार आहे या संदर्भात ही बैठक सुरू होईल।